हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग ऐकूया आजचा सुंदर आणि प्रेरणादायी विचार. मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते. हा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार. चला तर मग आता वळूया आपल्या दिनविशेष या सत्राकडे. दिनविशेष या सत्रामध्ये आपण जन्म, मृत्यू किंवा इतिहासातील ठराविक क्षण जे अजरामर झाले आहेत किंवा इतिहासात कोरले गेले आहेत अशा घटनांविषयींची, क्षणांविषयींची माहिती आपण दिनविशेष या सत्रात घेत असतो. म्हणजेच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 4 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1929 साली मर्सिडीज बेन्झ कंपनीचे संस्थापक कार्ल बेन्झ यांचे निधन झाले. सर्वसामान्यपणे बेन्झ यांना जगातील पहिली इंधनावर चालणाऱ्या स्वयंचलित मोटार वाहनाच्या संशोधनाचे श्रेय दिले जाते. 1886 साली त्यांना त्यांच्या संशोधनाचे पेटंट दिले गेले होते. त्यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1844 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1968 साली नासाने अपोलो 6 चे प्रक्षेपण केले. अपोलो 6 हे AS-502 म्हणून देखील ओळखले जाते. अमेरिकेच्या अपोलो प्रोग्रामची दुसरी ए प्रकारची ही मशीन होती. ही मशीन शनी व्ही प्रक्षेपण वाहनाची एक न उलगडलेली परीक्षा होती. आजच्याच दिवशी 1931 साली फ्रेंच उद्योगपती आंद्रे मिचेलिन यांचं निधन झालं. ते एक फ्रेंच उद्योगपती होते. त्यांनी आपल्या भावासोबत फ्रेंच शहरातील क्लॅमॉन्ट फेरॉन येथे मिशेलिन टायर कंपनी या कंपनीची स्थापना केली. त्यांचा जन्म 16 जानेवारी 1853 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1949 साली पश्चिम युरोपातील 11 देश आणि अमेरिका अशा 12 देशांनी नाटो या संस्थेची स्थापना केली. आजच्याच दिवशी 1949 रोजी पश्चिम युरोपातील 11 देश आणि अमेरिका अशा 12 देशांनी नाटो या संस्थेची स्थापना केली. नाटोचा फुल फॉर्म नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असा आहे. नाटो ही जगातील 29 देशांचा सहभाग असलेली एक लष्करी संघटना आहे. नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी 12 राष्ट्रांनी केली होती. नाटोचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रुसेल्स या ठिकाणी आहे. 2017 मध्ये मोंटेनेग्रो हा देश नाटोमध्ये सहभागी होऊन नाटोची सदस्य संख्या 29 झाली होती. इस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, पोलंड, झेक प्रजासत्ताक, स्लोव्हेनिया व हंगेरी या देशांनी नाटो या संघटनेचे नुकतेच सदस्यत्व घेतलेले आहे. आजच्याच दिवशी 1905 साली हिमाचल प्रदेशातील कांगरा घाटी येथे झालेल्या भूकंपात 20,000 जणांना आपला जीव गमवावा लागला. 1933 साली डावखुरे मंदगती गोलंदाज बापू नाडकर्णी यांचा जन्म झाला. सलग 21 निर्धाव षटके काढण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आजच्याच दिवशी 1984 साली भारतीय कबड्डी खेळाडू जसवीर सिंग यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1987 साली ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय यांचे निधन झाले. त्यांना साहित्य अकादमी आणि भारतीय ज्ञानपीठ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यांचा जन्म 7 मार्च 1911 रोजी खुशीनगर देवरिया उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला. आजच्याच दिवशी 1990 साली लता मंगेशकर यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. आजच्याच दिवशी 1617 साली स्कॉटिश गणितज्ञ आणि लॉगॅरिथम सारणीचे जनक जॉन नेपियर यांचे निधन झाले. ते लॉगॅरिथमच्या शोधाकरता विशेष प्रसिद्ध आहेत. आजच्याच दिवशी 1955 साली अभिनेत्री प्रेमा नारायण यांचा जन्म झाला. 1979 साली भारतीय अभिनेते गौरव चोप्रा यांचा जन्म झाला. 1823 मध्ये जर्मन ब्रिटिश विद्युत अभियंता सर कार्ल विल्हेम सिमेन्स यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 19 नोव्हेंबर 1883 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1842 मध्ये फ्रेंच गणिती एडवर्ड लुकास यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 3 ऑक्टोबर 1891 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1882 साली
ब्रिटनच्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्रॉम ईस्ट लंडनमध्ये चालून आल्या होत्या. 1991 मध्ये भारतीय फुटबॉलपटू प्रथमेश माऊलिंकर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1902 साली ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित नारायणराव व्यास यांचा कोल्हापूर या ठिकाणी जन्म झाला. त्यांचा मृत्यू 1 एप्रिल 1984 रोजी झाला. 1949 साली प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी यांचा जन्म झाला. आपल्या ग्लॅमरस शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या परवीन बाबी अमर अकबर अँथनी, दीवार, नमक हलाल, शान इत्यादी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिकांमध्ये चमकल्या होत्या. आजच्याच दिवशी 1923 साली ब्रिटिश गणिततज्ञ जॉन वेन यांचे निधन झाले. ते एक इंग्रजी गणिततज्ञ, तर्कशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ होते, ज्यांनी व्हेन डायग्रामची ओळख करून दिली. हा सेट सिद्धांत संभाव्यता, तर्कशास्त्र, आकडेवारी, स्पर्धा गणित आणि संगणक विज्ञान या क्षेत्रांमध्ये वापरला गेला. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1834 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1996 साली संस्कृत आणि मराठी साहित्यिक आनंद साधले यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 5 जुलै 1920 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2000 साली कला दिग्दर्शक वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1968 साली नोबेल पारितोषिक विजेते मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांची हत्या करण्यात आली. त्यांचा जन्म 15 जानेवारी 1929 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1979 रोजी पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि 9वे पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 5 जानेवारी 1928 रोजी झाला. जुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानी राजकारणी होते. 20 डिसेंबर 1971 ते 13 ऑगस्ट 1973 या कालखंडात ते पाकिस्तानचे चौथे पंतप्रधान होते. तर 14 ऑगस्ट 1973 ते 5 जुलै 1977 या कालखंडात ते पाकिस्तानचे 9वे पंतप्रधान म्हणून अधिकारूढ झाले. पाकिस्तान पीपल्स पार्टी या पाकिस्तानातील राजकीय पक्षाचे ते संस्थापक होते. त्यांची कन्या बेनझीर भुट्टो ही देखील 2दा पाकिस्तानची पंतप्रधान होती. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. आणि हो, सोबतच दिनविशेष हे सत्र तुम्ही पाहू शकता किंवा ऐकू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवर, म्हणजेच आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. यासाठी तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला लागेल. यावर तुम्हाला सगळे दिनविशेष मिळू शकतात. चला तर मग ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.